नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. संरक्षण मंत्री अरुण जेटली आज श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावतही श्रीनगरमध्ये आहेत. या दौऱ्यात जेटली आणि रावत काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पूंछ इथे पाकिस्तानी सैन्याने 2 भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या केलेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर जेटली यांचा हा दौरा होत आहे. जेटली यांच्याकडे वित्तमंत्रीपद देखील आहे. उद्या काश्मीरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेत ते सहभागी होणार आहेत. काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा भागात काल रात्री पाकिस्तानी लष्कराने लष्करी चौक्यांवर आणि निवासी भागांवर गोळीबार केला. या भागातल्या 1700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. स्वयंचलित आणि अर्धस्वयंचलित शस्त्र तसंच लहान तोफांच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला केला. त्यामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मुस्लिम समाजात निकाहाच्या वेळीच वधूला तिहेरी तलाकाची प्रथा अमान्य करण्याचा पर्याय देऊ शकता येईल का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाकडे केली आहे. तिहेरी तलाकाच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. त्यावेळी न्यायालयाने ही विचारणा केली. निकाहाच्या वेळी या अटीचा समावेश निकाहनाम्यात करायला काझींना सांगता येऊ शकेल का, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुस्लिम समाजातल्या प्रथांविरोधातल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्तींच्या पीठाबरोबरच विविध धर्माच्या सदस्यांसमोर सुरू आहे. औरंगाबादमध्ये कॉपी प्रकरणी गुन्हे शाखेने अभियांत्रिकीच्या 26 विद्यार्थ्यांसह एका नगरसेवकालाही अटक केली आहे. गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या घरी छापा घालून पेपर सोडवणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना अटक केली. सर्व विद्यार्थी बीई सिव्हिलच्या द्वितीय वर्षाचे आहेत. संबंधित महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलं असून यापुढे या महाविद्यालयात परीक्षा होणार नाहीत. तसंच याआधी झालेल्या पेपरची चौकशीही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नितीन करमाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती चे विद्यासागर राव यांनी आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉक्टर वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपला असून त्यांच्या जागी आता करमाळकर यांची नियुक्ती झाली आहे. गिरणी कामगारांना 7,700 अतिरिक्त घरं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना आता 320 चौरस फुटांची 18,468 घरं मिळणार आहेत. समाजातल्या सर्व घटकांना परवडणाऱ्या किमतीत घरं देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं. शहरी भागात स्थावर मालमत्तेच्या कन्व्हेन्स डीड अर्थात अभिहस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचं शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितलं. सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशाराही कदम यांनी आज दिला. सरकारच्या या निर्णयाला काल मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेने विरोध करूनही तसा निर्णय घेतल्याबद्दल कदम यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची दखल घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या समितीने सांगली जिल्ह्यात छापेमारी सुरू केली आहे. आज सुरुवातीला या समितीने संशयित डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती रुग्णालयाच्या केंद्राची पाहणी केली. त्यानंतर डॉक्टर यशवंत सावंत यांच्या रत्ना रुग्णालयावर आणि डॉक्टर तात्यासाहेब चौगुले यांच्या कृष्णा रुग्णालयावर या समितीने आज छापा टाकला. रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. ही समिती कालपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेतल्या 4थ्या टप्प्याला आज किल्ले रायगड इथून प्रारंभ झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार यावेळी उपस्थित होते. सर्वांनी मेघडंबरीतील तसंच होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला अभिवादन केलं. तसंच शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
संघर्ष यात्रा आज संध्याकाळी रत्नागिरीत असून उद्या सावंतवाडी इथे संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्याची सांगता होईल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।